कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आबासाहेबांच्या तोंडून जेव्हापासून आईचं नाव निघालंय ना, तेव्हापासून असं मनाला हुरहुर लागले। आबासाहेबांमध्ये आणि आईमध्ये नेमकं काय नातं होतं आहे तेच कळत नाहीये। एवढं नक्की कळलंय की देवी आईंचा या घरात वावर होता। देवी आई आणि आबासाहेब एकमेकांना चांगलंच ओळखत होते। हो, पण त्यांच्यामधलं नातं नेमकं काय होतं हे जाणून घेतलं पाहिजे ना। आई पण कधीच या विषयावर काहीच बोलली नाही यार, बाबा पण नाही बोलले। इतकी वर्ष आमच्यापासून लपून ठेवलं। खरंच जर इतकं जवळचं नातं होतं तर हे सगळे इतके लांब कसे काय गेले यार? खरंच काहीच कळत नाही, असं कोडं पडल्यासारखं झालंय। आदित्य सर, मला खात्री आहे देवी आई कधीच काय बी चुकीचं करणार नाही आणि आबासाहेब बी काय बी चुकीचं करणार नाही। एक मिनिट, आबासाहेब त्या दिवशी बोलता बोलता बोलले की तिने नवरा निवडला म्हणजे श्रीकांत सरांचा या संदेशशी काही संबंध आहे? बाबा तेव्हा काय बी कळलं झालंय। आदित्य सर, हे बघा, आपल्याला लवकरात लवकर या समजातनं काहीतरी मार्ग शोधायलाच पाहिजे। काय करायचं ते बी कळलं झालं। आदित्य सर, आबासाहेब साखरपुड्याच्या तयारीसाठी बाहेर गेले। तुम्ही एक काम करता का? आबासाहेब बाहेर गेलेत तोपर्यंत तुम्ही आबासाहेबांच्या खोलीत जा आणि तिकडं काही पुरावा मिळतोय का हे शोधून काढा। रेडी आहेस का? नाही सर, तुम्हाला करावं लागेल हे। ऐका तुम्ही माझं, तुम्ही आबासाहेबांच्या खोलीत जाऊन शोध करा, तोपर्यंत मी मंदा मावशीकडे जाऊन चौकशी करते। हे बघा आदित्य सर, आपण त्या दोघांच्या नात्यामधलं सत्य शोधून काढलं ना, तरच आपल्याला प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांबद्दल देवी आई आणि आबासाहेबांशी बोलता येईल। तुम्ही समजून घ्या सर, तुम्ही जा। पारू, पण सर केलो आणि कोणी बघितलं वगैरे तर? पण नाही बघणार, तुम्ही जा म्हणलं ना, जा। मंदा मावशी काही सांगतील असं नाही वाटत मला, पण तरी बी प्रयत्न करून बघते। हे बघ दादा, यापुढे मी तुझ्या मुलीची जबाबदारी नाही घेऊ शकत। मी चालले मुंबईला। पाहिलं काय ग, तुला पुन्हा तसा भास झाला का? हा पहिल्या अगं ती गोष्ट घडून अनेक वर्ष झाली आता, मग आता परत असे अचानक भास का व्हायला लागले तुला? आपण डॉक्टरला बोलूया का? त्याची काही गरज नाही श्रीकांत, माहित नाही का, पुन्हा कोणीतरी त्या कोपऱ्यात शिरू पाहत आहे। त्या जुन्या जखमा पुन्हा ठसठसू लागल्यात श्रीकांत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।